लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम् सीता समारोपितवामभागम् भानुमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। आता जैसा हेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया तुझे कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्य कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। धन्य धन्य सूर्यवंशी कीर्ती जोडली वंशानुवंशी राज्य लोभ नाही दोघांसी या लागी भेटीसी मी आलो। आणि या ठिकाणी वाल्मिक ऋषी तिथं आलेले आहेत. कुठं आलेले आहेत? चित्रकूट पर्वतावरती. आपल्याला पाहायचंय आता चित्रकूट पर्वतावर जायचंय आपल्याला मे महिन्यामध्ये. जिथं वाल्मिक ऋषी आले होते तिथंच आपल्याला जायचंय. आणि वाल्मिक ऋषी सांगतायत की रामा धन्य जन्म सूर्यवंश. सूर्यवंश श्रेष्ठ आहे. तुमचा जन्म त्या ठिकाणी झाला गेला आणि प्रत्येक वंशामध्ये तुमच्या शौर्यामुळे कीर्ती जोडली गेली आणि राज्यलोभ नाही दोघासी. तुमच्या दोघालाही राज्याचा लोभ नाहीये. कोणाला? रामचंद्र आणि भरत. त्यामुळं आणि म्हणून मी भेटीला आलोय. बघा महाराज लोक कुणाच्या बी घरी जात नसते. तर कशासाठी भेटीला आलो? तुमच्या अंतःकरणामध्ये लोभ नाहीये. एवढी मोठी बंगला बांधलाय पण त्या बंगल्याचा लोभ तुमच्या अंतःकरणामध्ये नाहीये. म्हणून आम्ही तुमच्या भेटीला आलो. अशा प्रकारे वाल्मिक ऋषी बोलतात. वाल्मिकाश्रम चित्रकूटी परिण घेची श्रीराम भेटी देखोनी दोघे बंधू संकाटी आला उठा उठी समाधाना. वाल्मिक ऋषींनी भरताला सांगितलं, म्हणले भरता तू आज आलेला आहेस रामाच्या भेटीला, पण माझा आश्रम चित्रकूट पर्वताच्या जवळच आहे. मग मी रामाची भेटी कधीही घेतली असती पण मी रामाची भेट घ्यायला आलोच नाहीये. मग आता तुम्ही दोघं संकटामध्ये आहेत. कोणतं संकट होतं? रामचंद्र प्रतिज्ञेवरती ठाम होते आणि भरत अयोध्येला जात नव्हता. त्याच्यामुळं तुमच्या दोघांवरती मी संकट पाहिलं आणि समाधान करण्यासाठी तुम्हाला समजवण्यासाठी मी इथपर्यंत आलो. वाल्मिक ऋषी बोलतात. दोघांच्या समाधान वाल्मिकाला से आपण जाणोनी अनागत ज्ञान काय वचन बोलिला. आणि वाल्मिक ऋषींनी सांगितलं की तुमच्या दोघाला समजवण्यासाठी मी आलोय. कारण वाल्मिक ऋषींना त्रिभुवनाचं ज्ञान होतं, त्रिकाळाचं ज्ञान होतं. त्याचं कारण आहे महाराज. कारण गुरु जर श्रेष्ठ असेल तर शिष्याला अद्भुत ज्ञान प्राप्त होतं. आणि वाल्मिक ऋषींचे गुरु महर्षी नारद आहेत. नारदाच्या सामर्थ्यावरती अनागत भविष्याचं ज्ञान वाल्मिक ऋषींना होतं. त्याच्यामुळं वाल्मिक महाराज भरत श्रीरामचंद्रांना काय बोलतात ऐका. ऐक स्वामी रघुनाथा अवधारी धर्मज्ञा तू
ठिकाणी असणारे सांगायला सुरुवात केली. ऐक स्वामी रघुनाथा. वाल्मिक ऋषी म्हणतायत की रामा ऐका, भरता तू धर्म मूर्ती आहे. धर्माची आज्ञा तू वंदन करणारा, प्रतिपालन करणारा तू आहे. मी सांगणार आहे ते तुमच्या हिताचंच सांगणार आहे. महाराज लोक कधीही हिताचं सांगत असतात, पण आपण ऐकत नाहीये. आणि वाल्मिक ऋषींनी सांगितलं की भरता, रामचरित्र गुह्य आहे. आणि खरंच रामायण गुह्य आहे महाराज. सीता नेली म्हणून रावण मारला, एवढं रामायण लहानातल्या लहानात लेकराला माहित आहे महाराज. कुणाला माहित नाही इथपर्यंत रामायण, सर्वांनाच माहित आहे. पण रामचरित्र अति गुह्य गुह्य रामायण आहे, ते तुम्हाला माहिती नाहीये. सांगतो ऐका. मज सांगा ते ऋषी गाना, या वया जाणहेची कारणा. श्रीरामचरित्र गुह्य ज्ञाना, तुझ संपूर्ण सांगावया. आणि वाल्मिक ऋषींनी सांगितलं, म्हणले भरता, मी एकटा नाही आलेलो, अनेक महाराज मंडळी सोबत घेऊन आलोय. कशासाठी आलोय? रामचरित्र सांगायचंय. आणि रामचरित्राचं जी काही गुह्य निरूपण आहे, गुह्य ज्ञान आहे, ते संपूर्ण थोडक्यामध्ये रामायण, लघु रामायण, ते पण गुह्य चरित्र तुला सांगावं, याच्यासाठी माझ्या बरोबर अनेक ऋषींचा मेळा घेऊन मी आलो. वाल्मिक ऋषी बोलतात. भूत भविष्य वर्तमान, जाणून अतिशय ज्ञान. ते सांगू आले तपोधना, श्रीराम गुह्य सांगावया. आणि माझ्या बरोबर जे आलेले महाराज आहेत, माझ्या बरोबर आलेले जे ऋषी आहेत, ते कसे आहेत? तो भूत भविष्य वर्तमान, त्रिकालाचं ज्ञान असणारे, तपान समर्थवान असणारे ऋषीवर्य, अतिशय सज्ञान माझ्या बरोबर आलेले आहेत. आणि भगवंताचं चरित्र गुह्य निरूपण कथन करण्यासाठी मी अनेक हुशार महाराज मंडळींना घेऊन आलो. वाल्मिक ऋषी बोलतात. देव ऋषी राज ऋषी, आणि आले तपोनिधी ऋषी. श्रीराम गुह्य ज्ञानासी, तुझ पासी सांगावया. आणि त्यावेळेस सांगितलं, वाल्मिक ऋषींनी बोलायला सुरुवात केली. भरता, देव ऋषी आहेत, राज ऋषी आहेत, तपान सामर्थ्यवान, पुण्यवान, बलवान झालेले ऋषी आहेत. आणि या सगळ्या ऋषी मंडळींना मी इथं घेऊन आलोय. रामचरित्राचं गुह्य ज्ञान आहे, ते तुला निरूपण करावं. आणि तुझ्या मनामध्ये जी काय आग्रह आहे, तुझी जी इच्छा आहे, तू जो हट्ट धरलाय, त्या हट्टाचं निरसन करण्यासाठी आम्ही आलो. तर वाल्मिक ऋषी बोलतात. तुम्ही दोघे महाहाटी, बैसले तो प्राण संकटी. हे देखून ऋषी कृपा दृष्टी, आले गुह्य गोष्टी सांगावया. आणि तुम्ही दोघं हट्टाला पेटलेले आहेत. रामचंद्रांचा हट्ट आहे की वडिलांच्या वचनाचं प्रतिपालन करणं, हे त्यांचं कर्तव्य सुद्धा आहे. आणि त्यांनी धरलेला तो हट्ट साहजिक आहे. आणि भरताचा हट्ट आहे की रामानं अयोध्येमध्ये यावं, राजगादी सांभाळावी. तुम्ही दोघही प्राण द्यायला तयार झालात, हे आम्ही पाहिलं. आणि तुमच्यावरती कृपा करण्यासाठी, तुमच्यावरती आलेलं संकट, तुमचा हट्ट निरसन करण्यासाठी गुह्य गोष्टी सांगायला आलो. तर वाल्मिक ऋषी बोलतात. ऐके भरता सावधाना, सीता श्रीराम लक्ष्मण. वनी बसावया ह्याची कारणा, तू हे नेनसी गुह्य ज्ञान.
मग त्यावेळेस वाल्मिक ऋषी सांगू लागले, भरता तुला माहिती नाहीये म्हणले. मग जे माहिती नाही ते सांगतो, लक्ष देऊन ऐक. रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मणजी वनामध्ये आलेले आहेत. मग याच्यासाठीच आलेले आहेत. कशासाठी? जे रामे रावण वधावा, रामचंद्रांनी रावणाला मारावं याच्यासाठी इथं वनामध्ये आलेले आहेत. आणि भरता तुला माहित नाही, राम राज्याभिषेकाला विघ्न करणारा लांबचा नाही, मग घरचे घरी उपजेल विघ्न ते कार्य सांगेल चतुरानना. ब्रह्मदेवानच विघ्न केलंय, घरच्या घरामध्ये विघ्न आहे. त्याच्यामुळे ही गुह्य ज्ञान तुला माहिती नाहीये. वाल्मिक ऋषी बोलतात, अनागत गुह्य ज्ञान सत्यमानी माझे वचन, आग्रह सांडूनी पाना करावे गमन अयोध्येसी. हेच देवांचे मनोगत, हेच ऋषीचे संमंत. रामे वधावा लंकानाथ, हाची सिद्धांत सर्वांचा. श्रीराम राज्यासी विघ्न पडावया हेची कारण. हे तू नेनसी गुह्य ज्ञान, प्राणांत दारुण आग्रह करीसी. भरता तुझ्या लक्षामध्ये येत नाहीये. देवांच्या मनामध्ये हीच इच्छा आहे. ऋषींना सुद्धा हेच पसंत आहे. काय? की रामानं रावणाला मारावं आणि रामराज्याशी विघ्न होण्यासाठी हीच कारण आहे. पण ही तुला माहिती नाहीये. म्हणून अनागत जी काही गुह्य ज्ञान आहे ते माझं सत्य वचन आहे. आता आग्रह सोडून दे आणि तू आलेलं सैन्य घेऊन अयोध्येला जावा. वाल्मिक ऋषी बोलतात, देव कार्याचा लागी जाना, श्रीराम सीता लक्ष्मण वनी ठेवूनी आपण करावे गमन अयोध्येसी. आणि वाल्मिक ऋषी सांगू लागले, म्हणले भरता तुला माहिती नाहीये, रामचंद्र वनामध्ये आले ते देवांच्या कार्यासाठी आलेले. नवग्रहाची करोनी पाऊटी, अग्निदूतसे मळकटी, विघ्नहर घेऊन या काठी, रासबा पाठी राखना. अशी कामं देवाला करावी लागतात आणि त्यांना सोडवण्यासाठी श्रीराम सीता लक्ष्मण ही वनामध्ये ठेवावेत आणि आपण अयोध्येला जावं. वाल्मिक ऋषी बोलतात, ऐसे तू मनसी आपण कोटे राम कोटे रावण, त्यासी वधावया काय कारण तेही कथन उधारी. आणि मग वाल्मिक ऋषींनी भरताला विचारलं, म्हणले भरता तुझ्या मनामध्ये असा प्रश्न येईल की बाबा रावण कुठला आहे, त्याचा तालुका जिल्हा कोणता आहे, तो कुठं राहतोय. बर, कुठं का राहीना, पण त्या रावणाला रामानेच का मारायचं, असं जर तुला वाटलं तर त्याचं समूळ कथन तुला होणारं भविष्य सांगतो. आई दुआ केली अयोध्या गमन, मागे राम सेविल दंडकारण्य, गंगा तीरी अति पावन निवास स्थान नासिक. आणि मग त्यावेळेस तू ज्या वेळेस अयोध्येला जाशील, तू आता अयोध्येला गेल्यानंतर ना राम काय चित्रकूटावरतीच राहणार नाहीये. मग दंडक अरण्यामध्ये भगवान श्रीरामचंद्र पुढे जाणार आहेत आणि गंगेच्या तीरावरती उत्तम पावन असणारं गंगा तीर म्हणजेच नाशिक पंचवटी, नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्रीरामचंद्र वास करतील असं सांगतात. गंगा तटी पंचवाटी वनवासी पर्णकोटी, श्रीराम लक्ष्मण जगजेटी सीता गोरटी समवेता. आणि पुढं काय होणार आहे, भगवान श्रीरामचंद्र नाशिक मध्ये जातील
आणि तिथं गेल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावरती पंचवटी नावाचं एक सुंदर अशा प्रकारचं एक तीर्थ आहे आणि त्या पंचवटीमध्ये लक्ष्मणजी पर्णकुटी बनवतील. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता ही सर्वजण त्या पर्णकुटीमध्ये पंचवाटिकेमध्ये राहतील असं सांगतात. 13 वर्षे सामासावारी सुखे वनवास श्रीरामकारी अंतीच्या 6 माणसा भितारी करील गोहरी श्रीराम राक्षसा. आणि त्यावेळेस वाल्मिक ऋषी सांगतायत की भरता, पंचवटी नाशिक मध्ये श्रीरामचंद्र राहणार आहेत, पण किती वर्ष राहणार आहेत? रामाला वनवासच 14 वर्षाचा आहे आणि त्या 14 वर्षामधले 13 वर्ष मासावरी, 13 वर्ष आणि 6 महिने म्हणजे 13.5 वर्ष भगवान श्रीरामचंद्र सुखानं वनवास करतील पंचवटिकेमध्ये आणि शेवटच्या 6 महिन्यामध्ये रामचंद्र सर्व राक्षसांना मारतील असं वाल्मिक ऋषी सांगू लागले. लक्ष्मण देखून या दृष्टी पुत्र विरोधी छळावयासाठी शूर्पणखा वधू गोमाटी कपटी पाटी बसविला. आणि रामचंद्र, लक्ष्मण, सीता पंचवाटिकेमध्ये राहिल्यानंतर त्याच नाशिक तीर्थाच्या आसपास ही सांब तपश्चर्या करत बसलेला होता शूर्पणखेचा मुलगा आणि अनेक वर्ष तो तपश्चर्या करत बसला होता. त्याच्यामुळे त्याच्या अंगावरती वारूळ झालं होतं. लक्ष्मण फळ आणायला गेला होता त्यावेळेस त्या सांबाच्या तपश्चर्यानं ब्रह्मदेवानं शस्त्र फेकलं होतं, खड्ग. त्या खडगानं सुद्धा विचार केला महाराजाकडे जावं की राक्षसाकडे जावं. आणि लक्ष्मणाच्या हातामध्ये ते आल्यानंतर त्याला धार बघण्यासाठी लक्ष्मण त्या जाळीवरती ते शस्त्र मारल्यानंतर सांब तिथं मरतो आणि त्या सांबाचा बदला घेण्यासाठी शूर्पणखा सुंदर अशा प्रकारे नववधूचं स्त्रियेचं स्वरूप घेऊन येईल आणि कपटानं लक्ष्मणाबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करील. तेव्हा काय झालं ऐका. तिसी नासिकी नरनासिका सौमित्र करिला वशाका तिचे कैवारी देशी राधिका नासिर उलटिया का वधिला. आणि त्या शूर्पणखेला भगवान रामचंद्राच्या आज्ञेवरून लक्ष्मण शूर्पणखेचं नाक आणि कान कापतील. कारण नाक ही स्त्रियेचं सौंदर्य आहे. नाकाने शूर्पणखा विरूप होणार आहे. नाकावरती स्त्रियेचं सौंदर्य शोभून दिसत असतं, त्याच्यामुळं नाक त्या ठिकाणी कापून टाकील. आणि त्या शूर्पणखेच्या कैवारासाठी तिचे 3 भाऊ आहेत, खरदूषण आणि त्रिशरा. ही शूर्पणखेच्या कैवारासाठी धावतील. रामचंद्र त्यांनाही मारतील. वाल्मिक ऋषी भरताला बोलतात. राम लागोनी मृगपाठी रावण येऊनी पंचवाटी सीता चोरुनी गोमाटी लंका त्रिकुटी ठेविला. आणि मग नंतर ह्या खरदूषण त्रिशराला मारल्यानंतर रामचंद्र हरणाच्या पाठीमाग जातील. कारण सीता मातेला हरणाचा मोह होणार आहे आणि पत्नीचं ऐकून रामचंद्र हरणाच्या पाठीमाग जातील. ही लौकिक अर्थ झालं, त्याचा गुह्यार्थ खूप सखोल आहे. कारण अरण्यकांडामध्ये अशी ओवी येते, जानोनी मृगाचे हृदय गत. अगोदर रामचंद्र हरणाच्या मनामधलं ओळखतायत आणि मग सीतेचं ऐकतात. त्यामुळं माहिती नसल्यामुळं आपण सहज बोलून जातो की पत्नीचं भगवंताने ऐकलं नाहीये. गुह्यार्थ वेगळा आहे त्याचा. रामचंद्र हरणाच्या पाठीमागं जातील. गेल्यानंतर रावण पंचवटिकेमध्ये येईल, सीतेला घेऊन जाईल, लंकेमध्ये अशोकवनामध्ये ठेवील असं सांगतात.
सीता शुद्धीचे कार्यार्थ पंपेसी येईल श्री रघुनाथा तेथे भेटेल हनुमंता परमाप्त निज सखा. आणि मग सीता शुद्धी कार्य साधण्यासाठी आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पंपा सरोवराच्या जवळ भगवान श्रीरामचंद्र येतील. आणि तिथं आल्यानंतर दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. तिथं निज सखा असणारा, जीवाचा आप्त असणारा, परम आप्त जवळचा असणारा हनुमंत रामचंद्राला भेटतील. महाराज सांगू लागले, श्रीराम सुग्रीवा सौजान्य करील हनुमंता पाना अमित घेऊन वानर सैन्य लंका गमना श्रीरामा. लक्ष देऊन ऐका महाराज, गुह्यार्थ खूप सखोल आहे. श्रीराम सुग्रीवा सौजन्य करील हनुमंत आपण. रामचंद्र आणि सुग्रीवाची भेट घडवून देणारा कोण आहे? हनुमंत आहे. विभीषणाची आणि रामाची भेट घडवून देणारा कोण आहे? हनुमंत आहे. भरताचा निरोप रामचंद्राला सांगणारा कोण आहे? हनुमंत आहे. करील हनुमंत आपण. हनुमंत हे संत आहेत महाराज. आणि संत असल्यामुळं हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संत रूपी हनुमंत आपल्याला देवाला भेट घडवून देतो. आणि हनुमंता पुढे केलेलं भजन लवकर रामापर्यंत पोचते. त्याच्यामुळं सुग्रीवाचं आणि रामचंद्राचं सौजन्य हनुमंत करतील. अमित सैन्य आहे महाराज. समुद्राचे खडे थोडे इतुके सैन्य मिळेल पुढे. अहो, समुद्राच्या किनाऱ्यावरची बारीक बारीक तिळा एवढी माती मोजता येणार नाही, ती थोडी पडेल एवढं सैन्य सुग्रीवाचं पुढे येणार आहे. आणि सर्व वानर सैन्य लंकेला जातील असं सांगतात. वानर मिळतील महाबाई समुद्र बांधून आशेरी लंके पुढे रणखंडारी आतरपाई करीला. आणि पुढे सांगितलं वानर मिळतील महाबळी. महाबळी वानर होती महाराज. ह्या वानरांच्या हाताचा धक्का जरी लागता बाहूची चपेट मेरू मंदार होती पीठ. एवढी बलवान वानर होती. आणि यांनी दगडाने समुद्र बांधला गेला. समुद्रावरती दगडाचा पूल बांधला. लंके पुढे येतील आणि लंकेची रांगोळी करतील, रवंदळी करतील असं पुढचं भविष्य वाल्मिक महाराज सांगतात. एक निज करे सौमित्रा अनेक वीर मारिल चतुरा हे दोन्ही रावणाचे शिरा श्रीरामचंद्र निज विजयी. आणि लक्ष्मणजी स्वतःच्या बाहुदंडावरती त्या ठिकाणी राक्षसांना मारतील. अनेक वीरांना वानर मारतील. आणि रावणाचे जी काही शिर आहेत, मुंडक आहेत, दशमुख म्हटलं जातं, 10 तोंडाच्या रावणाला भगवान श्रीरामचंद्र मारणार आहेत. आणि रामचंद्र निज विजयी होणार आहेत. कारण विजय देणं ही रामाच्या हातामध्ये आहे. आणि विजयी प्राप्त होणारा तो राम आहे. जगामध्ये एकमेव विजय मिळवणारा रामचंद्र आहे. आणि असा असणारा तो रामचंद्र, सदोदित नित्य विजयी असणारा रामचंद्र रावणाला मारून विजयी होतील असं सांगतात. सोडविल देवांची बांधवाडी तोडील नवग्रहांची बेडी उभवूनी श्रीराम राज्याची गोडी येईल तांतळी अयोध्येसी. आणि
रामचंद्र रावणाला मारल्यानंतर ना देवांची बांधवडी सोडील, नवग्रहांना जी काही बेडी घातलेली आहे रावणानं, ती नवग्रहाची बेडी तुटेल आणि रामराज्य येईल. ज्यावेळेस रामराज्य येईल त्यावेळेस मग रामचंद्र अयोध्येच्या राजगादीवरती विराजमान होतील. मग रावणाला मारल्यानंतर ना रावणाच्या लंकेमध्ये जय श्रीराम नावाचा झेंडा लावल्याशिवाय रामचंद्र लावल्यानंतर ना रामचंद्र तातडी येतील. मग रामचंद्र वेळ लावणार नाहीत असं वाल्मिकी ऋषी बोलतात. वनी वसता श्रीरामासी ते लोक्य पावन कीर्ती त्यांसी या लागी ठेवूनी वनासी शीघ्र अयोध्येसी तू जाया. वाल्मिकी ऋषी भरताला सांगतायत की भरता, आम्ही रामाला वनामध्ये पाठवायचं का म्हणतोय? कारण आम्हाला सुद्धा वाटतंय रामराज्य यावं, पण निम्म्यातून चित्रकूट पर्वतामधून पासून जर रामचंद्र माघारी गेले तर रामराज्य येणार नाही. रामचंद्र फक्त अयोध्येचे राजे होतील. पण जर वनामध्ये रामचंद्र राहिले तर त्रिभुवनावरती रामाचं राज्य येणार आहे. होय, झाले राम राज्य काय उणे आम्हासी. मग त्रिभुवनावरती रामाचं राज्य येण्यासाठी काय करावं लागल हो? या लागी ठेवणी वनासी. याच्यासाठी रामाला वनामध्ये ठेवावंच लागेल. आणि राम जर वनामध्ये राहिले तर त्रैलोक्य पावन कीर्ती त्यासी. होय, अहो रामचंद्र वनामध्ये राहिले म्हणून आज आपण रामायण वाचतोय. राम कथेविन जगती तळ, झाले होते शून्य मंडळ, ते वसविले सकळ, कीर्ती मंगळ करोनिया. उद्या लोकांनी रामायण झूम मीटिंग वरती वाचावं म्हणून रामचंद्र वनामध्ये ठेवा आणि तुम्ही अयोध्येला निघून जावा असं वाल्मिकी ऋषी बोलतात. वाल्मिकाचे ऐकोनी वचना भरतासी हर्षाचे स्फुराना सांडून या कुशाचे अस्तराना केले नमना ऋषींसी. आणि वाल्मिकांचं बोलणं ऐकलं भरताला आनंद झाला महाराज. आनंद याच्यासाठी झाला की आपल्या भावाची कीर्ती जगतामध्ये होणार आहे. त्याची कीर्ती झाल्यानंतर ना आपल्याला आनंद वाटणार आहे. ही भरताचं सांगायलोय मी. रामाचा जर विजय झाला, त्याचं जर ऐश्वर वाढलं तर भरताला आनंद होणार होता. म्हणून जे काही गवताच्या आसनावरती भरतजी बसले होते तिथून उठले, महाराजांना साष्टांग नमस्कार केला असं सांगतात. भरत म्हणे वाल्मिक मुनी सुखी झालो मी तुझ्या वचनी श्रीराम ठेवूनी आवानी शीघ्र गमनी मी जातो. आणि भरत उठला. भरतांनी सांगितलं सुखी झालो तुझ्या वचनी. काय सांगितलं होतं वाल्मिकी ऋषींनी? रामायण सांगितलं होतं. रामाचा प्रताप सांगितला होता. रामाची कीर्ती सांगितली होती. आणि रामायण ऐकल्यानंतर ना आम्हाला सुख होतं. होय, रामायण असेल तरच आम्हाला आनंद वाटतो. आणि तुम्ही रामायण सांगता, तुमच्या वचनामधून आम्हाला अफाट सुख झालंय. म्हणून तुमच्या सांगण्यावरून आता मी आग्रह करणार नाहीये, लवकरात लवकर रामाला ठेवून अयोध्येला जातो. भरतजी बोलतात. उल्हास भरताचा देखोना वाल्मिकी दिले आलिंगाना भरते केले साष्टांग नमाना सुख संपन्ना तेने रामा. भरताचा उल्हास पाहिला. कशासाठी उल्हास होता? अयोध्येला जायचं म्हणून त्या ठिकाणी, किंवा रामचंद्राची कीर्ती आपले वाढणार आहे त्याच्यामुळे भरताला आनंद झाला होता. वाल्मिकांना आलिंगन दिलं, मिठी मारली. भरतानं रामचंद्राला
साष्टांग नमन केलं, वाल्मिक ऋषींना नमस्कार केला, त्याच्यामुळं रामाला आनंद झाला असं सांगतात. वाल्मिकी ऊनी आपाना भरतासी दिसले समाधान वनवासी रघुनंदना भरते वचन मानिले. वाल्मिक ऋषी आले, भरताला आलिंगन दिलं आणि सांगितलं की वनवासामध्ये रामचंद्र राहिल्यानंतरच रामाची कीर्ती होणार आहे. असं ऐकल्यानंतर ना भरताला आनंद झाला आणि वाल्मिक ऋषींनी सांगितलेलं भरताला पटलं, भरतानं ते मान्य केलं असं सांगतात. ते ऐकून रघुनंदना अत्यंत झाला सुख संपन्न एकला कळी त्रिभुवना एवढेच पुराण त्याले. आणि मग त्यावेळेस रामचंद्रांनी ऐकलं की भरत अयोध्येला जातोय. त्यावेळेस मग रामचंद्राला सुख झालं आणि एकटाच त्रिभुवनाला आकळू शकेल. आणि आकळणं एवढं रामाला अवघड नाहीये, कारण काळ काळा ते आकळीत काळा नाकळे रघुनाथ एवढा बलवान राम आहे. आणि तो राम एकटा त्रिभुवनाला आकळण्याची ताकद एवढं स्फुरण रामाला आलं असं सांगतात. सुखदातले संपूर्ण बाहू तरकते उल्हासोना हरके नाचे लक्ष्मणा वाल्मिक संवाद ऐकोना. वाल्मिक ऋषीचं बोलणं ऐकलं, अफाट अशा प्रकारचं सुख झालं रामचंद्राला. लक्ष्मणाला आनंद झाला. लक्ष्मण रामचंद्र आनंदानं प्रेमानं नाचू लागले असं सांगतात. परमानंदे रघुनंदना केले वाल्मिकासी नमाना एरे देऊनी आशीर्वचना केले गमना स्वाश्रमा. परम आनंद रामचंद्राला झाला. भगवान श्रीरामचंद्रांनी वाल्मिकाची पूजा केली आणि ऋषींनी आशीर्वाद दिला रामाला. आणि आपण जिथून आले होते त्यांनी सांगितलं होतं की चित्रकूटाच्या जवळ माझा आश्रम आहे, पण मी आजपर्यंत रामाच्या भेटीला आलो नाहीये. तुम्ही दोघं संकटामध्ये होतात म्हणून तुमच्या समाधानासाठी आलो. समाधान केलं. वाल्मिक ऋषी परत आपापल्या आश्रमाला निघून गेले असं सांगतात. एका जनार्दना शरणा ऐकोनी वाल्मिकाचे वचन भरत पावला समाधान अयोध्या गमन अवधारा. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, वाल्मिक ऋषीचं बोलणं ऐकलं आणि भरताला समाधान झालं. भरत अंतःकरणामध्ये समाधान पावलं. भरताच्या लक्षामध्ये आलं. भरतानं आग्रह सोडला. आता भरत अयोध्येला जाणार आहे. मग अयोध्येला जात असताना भरत आणि रामचंद्रामध्ये काय संवाद होतोय, भरत अयोध्येला कसं जातोय, सुंदर अशा प्रकारची कथा पुढच्या प्रसंगामध्ये ऐका असं सांगतात.